अशोक रामचंद्र केळकर, जन्म 22 एप्रिल 1929, मृत्यू 20 सप्टेंबर 2014, हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषावैज्ञानिक, साहित्य समीक्षक आणि संस्कृतीचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे मराठी भाषेला आणि साहित्य विश्वाला एक नवी दिशा मिळाली. शिक्षण आणि सुरुवातीचं जीवन. अशोक केळकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून झाले. त्यांनी तत्त्वज्ञान आणि इंग्रजीमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून भाषा विज्ञान आणि मानववंशशास्त्रामध्ये PhDची पदवी प्राप्त केली. शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्य. भारतात परतल्यानंतर त्यांनी आग्रा विद्यापीठात 1958 ते 62 आणि नंतर पुणे विद्यापीठातील डेक्कन कॉलेजमध्ये 1967 ते 89 भाषाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. डेक्कन कॉलेजमधील सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी इन लिंग्विस्टिक्सचे ते संचालकही होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना MPhil आणि PhDसाठी मार्गदर्शन केले. मराठी भाषा आणि साहित्यातील योगदान. डॉक्टर केळकर यांचे मराठी भाषा आणि संस्कृतीसाठीचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेतला, जसे की मराठी अभ्यास परिषद. ते या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते आणि परिषदेच्या भाषा आणि जीवन या त्रैमासिकाचे पहिले संपादकही होते. राज्य मराठी विकास संस्था या संस्थेची संकल्पना आणि आराखडा तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय भाषा संस्थान म्हैसूर या संस्थेच्या स्थापनेमध्येही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी 10+2+3 या शैक्षणिक पद्धतीची शिफारस केली होती, जी पुढे भारतात लागू झाली. लेखन आणि सन्मान. केळकर यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3ही भाषांमध्ये विपुल लेखन केले आहे. त्यांचे लिखाण मुख्यतः भाषाविज्ञान, साहित्य सिद्धांत आणि चिन्ह भाषाशास्त्र या विषयांवर आधारित आहे. त्यांची काही प्रमुख पुस्तके: वैखरी, भाषा आणि भाषा व्यवहार, आस्वाद मीमांसा, रुजवात या पुस्तकासाठी त्यांना 2010 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 2002 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. केळकर सर एक विद्वान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या कामातून भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अभ्यासाला एक नवीन वैचारिक बैठक दिली.